नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेदांत क्लासेसमध्ये मी तुमचे स्वागत करते. आज आपण 11वी अर्थशास्त्रातील प्रकरण 5वे घेणार आहोत. भारतातील ग्रामीण विकास. प्रकरण 5 नाव काय आहे? भारतातील ग्रामीण विकास. चौथ्या प्रकरणामध्ये आपण सर्व म्हणजे कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र यांची अगदी विस्तृतपणे माहिती घेतलेली आहे. आता त्याचाच म्हणजे एक मध्ये ठेवून आता हा भारतातील ग्रामीण विकास हा लेसन आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये भारतातील ग्रामीण विकास कशा पद्धतीने साध्य करता येईल याचे सर्व विश्लेषण दिलेले आहे. आता बघूया प्रस्तावना. भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. देशाची आर्थिक वृद्धी ही ग्रामीण विकासाला गतिशील करते. भारत हा खेड्यांचा देश आहे. ग्रामीण विकास हा विकासाच्या विस्तृत संकल्पनेचा एक महत्त्वाचा घटक आहे. ग्रामीण विकासाचा अर्थ ग्रामीण भागाचा एकूण विकास, ज्यामुळे जीवनमानाच्या गुणवत्तेत सुधारणा होते. 2011च्या जनगणनेनुसार देशातील ग्रामीण लोकसंख्या 83.25 कोटी इतकी आहे. ग्रामीण विकासात सर्वसाधारणपणे दारिद्र्याचे निर्मूलन करणारा सर्वसमावेशक व शाश्वत असावा. बघा, आता भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. आता भारत हा खेड्यांचा देश आहे असं आपण म्हणतो. भारत हा खेड्यांचा शेतीप्रधान देश आहे असंही आपण म्हणतो. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. मग ग्रामीण भाग हा सर्व ग्रामीण भागामधून सर्व म्हणजे शेती वसलेली आहे. मग शेती आणि ग्रामीण भाग याची जर पूर्णपणे याचा विकास करायचा असेल तर ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. ग्रामीण विकास. मग हा ग्रामीण विकास कोणकोणत्या पद्धतीने आपण शक्य करू शकतो, म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा करून हा ग्रामीण विकास आपण चांगला करू शकतोय हे आपल्याला इथे दिलेले आहेत. बघा, ग्रामीण विकास. ग्रामीण विकास या संकल्पनेचा उदय कृषी क्षेत्राशी निगडीत असून भारतातील दीर्घकालीन कृषी विकासाशी संबंधित आहे. बघा, आता इथे 4 भाग दिलेले आहेत, घटक दिलेले आहेत, ज्याच्या उपयोगाने ग्रामीण विकास आपण साधू शकतो. एक आहे कृषी क्षेत्र, दुसरा आहे ग्रामीण उद्योग, तिसरा सेवा आणि शिक्षण. तर कृषी क्षेत्रामध्ये काय आहे तर यांत्रिकीकरण आहे, उच्च उत्पादन देणारे बियाणे आहेत, पथ वाहतूक आहे, विपणन. म्हणजे या सुविधांकडे लक्ष देऊन याच्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तर ग्रामीण विकास होऊ शकतो. नंतर ग्रामीण उद्योग, आधुनिकीकरण, तांत्रिक प्रशिक्षण, विपणन. सेवा, आरोग्य, कुटुंबाचे कल्याण, बँकिंग, संप्रेषण, शिक्षण, तांत्रिक कौशल्य, शेती. आता ह्या 4ही घटकांची अगदी विस्तृतपणे माहिती आपण 4थ्या प्रकरणामध्ये घेतलेली आहे. ते प्रकरण आपण वाचलं की सगळ्या घटकांची आपल्याला तिथे माहिती मिळणार आहे. आता पुढे जागतिक बँक. ग्रामीण विकास ही एक अशी व्यूहरचना आहे की ज्यामुळे ग्रामीण भागातील विशिष्ट लोकांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यास मदत होते. उदरनिर्वाहाची पातळी उंचावण्यास मदत होते. यामुळे कुळ, अल्पभूधारक, भूमिहीन, शेतमजूर इत्यादीचा समावेश होतो. आता ग्रामीण विकास ही एक अशी व्यूहरचना आहे की ज्यामुळे ग्रामीण भागातील विशिष्ट लोकांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यास मदत. आता ग्रामीण विकास म्हणजे तरी काय, म्हणजे ग्रामीण विकास घडणार आहे, कसा घडेल तर काही विशिष्ट लोकांसाठी आर्थिक आणि सामाजिक जीवन त्यांचे जर चांगले घडवले तर ग्रामीण विकास होईल. उदरनिर्वाहाची पातळी उंचावण्यास मदत होती. यामुळे कुळ, अल्पभूधारक, भूमिहीन, शेतमजूर इत्यादीचा समावेश होतो. आता याच्यामध्ये कोण आहेत तर कुळ आहेत, अल्पभूधारक आहेत, भूमिहीन आहेत, शेतमजूर आहेत, म्हणजे सगळे गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे जमिनी नाहीत, शेती नाही, दुसऱ्याच्या शेतामध्ये जे काम करतात
ते कुळ म्हणून काम करतात. असे सर्व मजूर आहेत ते यांचे उदरनिर्वाहाची जर पातळी उंचावली तर ग्रामीण विकास होऊ शकतो. ग्रामीण लोकसंख्येचे व्यावसायिक वर्गीकरण कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र. आता ह्या 3 क्षेत्रामध्ये वर्गीकरण केलेले आहे. बघा, ग्रामीण क्षेत्राचे वर्गीकरण, लोकसंख्येचे व्यावसायिक वर्गीकरण, कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र. आता 1. कृषी क्षेत्र. भारतातील ग्रामीण लोकसंख्येचे कृषी क्षेत्रात विभाजन होते. तसेच शेती व संलग्न उपक्रमात विभागणी शेतीमध्ये अल्पभूधारक, सीमांत शेतकरी व मोठ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो. शेतीशी संबंधित क्षेत्रात वृक्षारोपण, वनीकरण, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आणि बागायती शेती याचा समावेश होतो. बघा, कृषी क्षेत्र आपण 4थ्या लेसनमध्ये पाहिलं होतं. आता त्याच्यामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे कृषी क्षेत्रात विभाजन म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये कोणकोणते भाग येतात तर वृक्षारोपण आलं, वनीकरण आलं, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय अशा प्रकारचे व्यवसायही त्याच्या संग संलग्न आहेत. मग याच्यामध्ये अल्पभूधारक आहेत, सीमांत शेतकरी आहेत किंवा मोठे शेतकरी पण आहेत. म्हणजे या सर्वांचा मिळून कृषी क्षेत्र येते. नंतर औद्योगिक क्षेत्र. औद्योगिक क्षेत्र म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून वस्तूचे उत्पादन करणाऱ्या आर्थिक क्रियांचा समावेश असणारे क्षेत्र होय. याचे वर्गीकरण लघु उद्योग, कुटीर उद्योग, ग्रामीण उद्योग या प्रकारे आहे. आता औद्योगिक क्षेत्र म्हणजे काय तर कच्च्या मालाचे विपणन करून, कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याच्यातून नवीन चांगल्या वस्तू निर्माण करण्याचं काम औद्योगिक क्षेत्र करतं. म्हणजे त्याच्यामध्ये लघु उद्योग आले, कुटीर उद्योग आले, ग्रामीण उद्योग आले. म्हणजे खेड्यापाड्यातून जे छोटे छोटे उद्योग चालू असतात ते सर्व याच्यामध्ये आले. नंतर सेवा क्षेत्र. या क्षेत्राला तृतीय क्षेत्र असे म्हटले जाते. त्यामध्ये व्यापार, अंतिम ग्राहक सेवांचा समावेश होतो. लेखाकर्म, व्यापार सेवा, संगणक सेवा, उपहारगृह, पर्यटन तसे किरकोळ व घाऊक व्यापार, वाहतूक यंत्रणा इत्यादी. म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये या सर्व घटकांचा वापर होतोय. भारतातील ग्रामीण विकास. भारतात ग्रामीण विकासासाठी सरकारी व निमसरकारी स्तरावर विविध योजना व धोरणे राबवली आहेत. ग्रामीण विकासाच्या व्यूहरचनेमुळे देशात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास शक्य होईल. आता ग्रामीण विकासासाठी सरकारी, निमसरकारी विविध योजना व धोरणे. आता ग्रामीण विकासासाठी विविध योजना, शेतीच्या दृष्टीने ज्या योजना आहेत, औद्योगिक क्षेत्राच्या योजना आहेत, सेवा क्षेत्राच्या योजना आहेत, हे आपण 4थ्या लेसनमध्ये पाहिल्या. त्या सर्व योजना आणि धोरणे सरकारने राबवलेली आहेत. आणि ह्या सर्व धोरणांच्यामुळे, या सरकारी योजनांच्यामुळे फायदा होऊन ग्रामीण विकास घडून येणे शक्य आहे. ग्रामीण विकासाचे महत्त्व. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, ग्रामीण साक्षरता प्रमाण. आता ग्रामीण भागामध्ये स्वच्छता, आरोग्य, पाण्याच्या सोयी, लाईट, परत सर्व प्रकारच्या स्वच्छतेच्या सोयी ह्या सर्व असायला हव्यात. आरोग्य आणि स्वच्छताविषयक सेवा सुविधा, शुद्ध पाणी पुरवठा आणि माफक आरोग्यविषयक सुविधामुळे ग्रामीण विकासात सुधारणा होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील जीवनस्तराचा स्तर उंचावला जातो. म्हणजे एकदा खेडेगावामध्ये पाण्याच्या सोयी व्यवस्थित नसतात. 4-4, 5-5 दिवसांनी एकदा पाणी येतं किंवा ते पाणी चांगलं नसतं, जंतू विरहित नसतं. अशा पाणीचा वापर केल्यामुळं कसं होतं, खेडेगावातील लोकांचे मग आजाराला तोंड द्यावं लागले, साथीचे आजार पसरतात. त्यामुळे अशा गोष्टी होऊ नये म्हणून आरोग्य आणि स्वच्छतेच्या सोयी चांगल्या असाव्यात, ह्याला महत्त्व जास्त दिलं गेलं. नंतर ग्रामीण साक्षरता प्रमाण. सामाजिक आर्थिक बदल घडवणं साक्षरता अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. नागरी व ग्रामीण भागात साक्षरतेच्या प्रमाणात फार मोठी तफावत आढळते. ग्रामीण विकासाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी करून ही तफावत कमी करता येते. आता खेडेगावामध्ये काही अडाणी लोक पण असतात. मग त्या अडाणी लोकांच्या साक्षरतेसाठी त्यांना रात्रीच्या शाळा करून दिल्या, प्रौढ शिक्षण अशा प्रकारे, किंवा मजूर जे मुलं असतील त्यांनाही रात्रीच्या शाळेची, कॉलेजची सोयी उपलब्ध करून देणं, हे याचे महत्त्व सरकारने
जाणून घेतले. नंतर महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकासाचा लिंग भेदभाव कमी करणे, ग्रामीण महिलांच्या विविध गरजांची पूर्तता करणे, सामाजिक विकासाच्या कार्यक्रमात महिलांचे योगदान वाढवणे इत्यादीमुळे महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळते. आता महिलांच्या लिंगभेद प्रमाण कमी करणे. आता 1000 पुरुषांच्या मागे महिलांची संख्या कमी आहे. म्हणजे मुलगीच पाहिजे किंवा मुलगी पाहिजे असं म्हणतच नाहीत कोण, मुलगाच पाहिजे, मुलगा हा वंशाचा दिवा असतो, अशा पहिल्यापासूनच्या चालत आलेल्या ज्या कल्पना आहेत त्या समाजातून नष्ट करणे आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे किंवा महिला सबलीकरण करणे इत्यादी सर्व गोष्टी ग्रामीण विकासामध्ये घडवल्या गेल्या. म्हणजे महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळते. कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी, समाजातील वंचित घटकाच्या अधिकाराची सुरक्षा ग्रामीण विकासामुळे साध्य करता येते. ग्रामीण विकासामुळे कायदा आणि सुव्यवस्था योग्य प्रकारे अंमलबजावणी करता येते. आता वंचित घटक म्हणजे काय? कमी संख्येने असणारे घटक, शेड्यूल कास्ट किंवा थोडे ज्यांची संख्या कमी आहेत अशा घटकांची सुरक्षा करण्याची अंमलबजावणी, सुव्यवस्थेची अंमलबजावणी ग्रामीण भागामध्ये केली. म्हणजे अशा लोकांच्यावर अन्याय होऊ नये किंवा जास्त जी संख्या एखादी जात जर जास्त कपॅसिटी जास्त संख्येमध्ये असेल आणि दुसरी जर छोटी कमीमध्ये त्यांच्यावर काही अन्याय होत असतील, असा अन्याय होऊ नये यासाठी सरकारने वेगवेगळ्या विकासाच्या सुविधा उपलब्ध केल्या आणि त्यांच्यासाठी कायद्याची सुव्यवस्था निर्माण केली. भूसुधारणा, ग्रामीण विकासाअंतर्गत भूसुधारणा कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करता येते. कमाल भूधारणा, जमिनीची मालकी, खंडाबाबतचे नियम, भूधारकाची सुरक्षा ग्रामीण भागातील विषमता कमी करता येते. म्हणजे काही लोकांना खूपच जमिनी आहेत, काहींना कमी आहेत, जे अल्पभूधारक आहेत आणि काही जमिनीची खंडणी जमिनीचे जमीनदार मालक असतात. असं होऊ नये म्हणून प्रत्येकाला समान अधिकार देण्याचा प्रयत्न सरकारने केला. पायाभूत सुविधांचा विकास, ग्रामीण विकासाद्वारे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करता येतात. विशेषतः वीज पुरवठा, रस्ते, विकास, जलसिंचनाच्या सोयी. पायाभूत सुविधा म्हणजे काय? रस्ते, लाईट किंवा पाणी अशा सोयी पायाभूत सुविधा. ह्या सुविधा सर्व खेड्यापाड्यातून चांगल्या व्हाव्यात, खेड्यातील सगळ्या रस्ते चांगले असावेत याच्याही त्यांनी सोयी सुविधाकडे लक्ष सरकारने दिले. पतपुरवठ्याची उपलब्धता, ग्रामीण विकासात वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये वाढ करता येते, ज्यामुळे ग्रामीण भागात वित्त पुरवठा सुलभतेने होऊ शकतो. प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्था, सहकारी बँका इत्यादी. पतपुरवठा म्हणजे कर्ज देणाऱ्या ज्या संस्था आहेत, बँका आहेत, अशा बँकांची अगदी सुलभता करून दिली ग्रामीण भागामध्ये. म्हणजे लवकरात लवकर त्यांना कर्ज मिळतील आणि शेतीसाठी कर्ज सहजपणे उपलब्ध होतील अशा सोयी शेतकऱ्यांच्यासाठी करून दिल्या. दारिद्र्य निर्मूलन, ग्रामीण विकासाद्वारे व्यक्तीचे उत्पन्न व जीवनमान उंचावण्यास मदत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य होते. आता ह्या सर्व सोयी दिल्यामुळे काय होतं तर गरिबी नष्ट होण्यासाठी प्रयत्न केला गेला. म्हणजे गरिबी नष्ट होईल, म्हणजे जे विषमता आहे लोकांच्या मध्ये, हा श्रीमंत हा गरीब, ही विषमता कमी होण्यास मदत होईल आणि गरीबसुद्धा चांगल्या पद्धतीने जगू शकेल, चांगल्या सुखसोयी त्यांना व्यवस्थित मिळू शकतील आणि त्यामुळे दारिद्र्य निर्मूलन होईल. आता भारतातील कृषी पतपुरवठा, कृषीमधील उत्पादन वाढीसाठी कृषी क्षेत्राला दिला जाणारा पतपुरवठा हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुबलक व वेळेत वित्त सहाय्य मिळवण्यासाठी शेतीविषयक धोरणांमध्ये वेळोवेळी पुनर्रचना केली आहे. ग्रामीण पतपुरवठा प्रक्रियेत असे गृहीत धरले आहे की बहुतांश भारतीय ग्रामीण कुटुंबाकडे बचतीचा अभाव असून शेती व इतर आर्थिक कार्यासाठी पुरेसा वित्त पुरवठा नसतो. आता कृषी क्षेत्राला वित्त पुरवठाच्या सोयी सरकारने भरपूर करून दिल्या. आत्तासुद्धा खूपच सोयी शेतीसाठी झालेल्या आहेत आणि अगदी कमी वेळेत त्यांना कर्ज मिळू शकेल ही
ह्या सर्व सवलती सरकारने त्यांना दिलेल्या आहेत. तर अशा कुटुंबांचा, अशा ग्रामीणमधील कृषी क्षेत्रातील कुटुंबांचा बस्तीकडे लक्ष त्यांचं कमी असतं. कारण वित्त पुरवठा त्यांना ते शेतीमध्ये यूज करायचा असतो, वापरायचा असतो. कर्ज घेतलेलं असतं ते शेतीला वापरायचं असतं किंवा घरातल्या काही वस्तूंना त्याला ते वापरतात. पण त्यांचं लक्ष बस्तीकडे अजिबात नसतं. मग कृषी पतपुरवठ्याचे प्रकार. काळानुसार कृषी पतपुरवठा अल्पकालीन, मध्यकालीन, दीर्घकालीन. आणि हेतूनुसार कृषी पतपुरवठा उत्पादक, अनुत्पादक. आता कर्जे 3 प्रकारचे आहेत. अल्पकालीन आहे, मध्यमकालीन आहे, दीर्घकालीन आहे. आणि पतपुरवठा दुसरा हेतूनुसार कसं आहे, उत्पादक आणि अनुत्पादक. म्हणजे जे उत्पादक करणारे शेतकरी आहेत आणि जे अनुत्पादक शेतकरी आहे, ज्यांच्या म्हणजे काहीतरी शेतीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे किंवा पुरामुळे शेतीचं पूर्ण विकास हे झालेला, असे काही असतात तसे अनुत्पादक. कृषी पतपुरवठ्याचे प्रकार. आता जे हे प्रकार आहेत कालावधीनुसार. अल्पकालीन पतपुरवठा. हे कर्ज 2 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी दिले जाते. शेतकऱ्याच्या तत्कालीन गरजेसाठी कर्ज दिले जाते. उदाहरण खते, दर्जेदार बियाणे खरेदी, धार्मिक सामाजिक समारंभ. आता हे अल्पकालीन कर्ज हे किती वर्षासाठी असतं? 2 वर्षासाठी असतं. आणि ते कशासाठी दिलं जातं? तर खते, दर्जेदार बियाणे खरेदी किंवा धार्मिक समारंभ आणि सामाजिक, म्हणजे ह्या छोट्याशा कारणासाठी 2 वर्षापर्यंतचे कर्ज दिले जाते. ह्याला अल्पकालीन पतपुरवठा. आता मध्यमकालीन पतपुरवठा. हे कर्ज 2 ते 5 वर्षापर्यंत दिले जाते. हे कर्ज जमिनीत सुधारणा करणे, पशुधन, शेतीची उपकरणे खरेदी करणे, कालवा बांधणी, नाला बंडिंग इत्यादी वित्तीय गरजांसाठी दिले जाते. आता हे कर्ज थोडे जास्त वर्षासाठी असतं, पण ह्याचा खर्च पण जास्त असणार आहे. पशुधन, शेतीची उपकरणे खरेदी करणे, म्हणजे एखादे शेतीसाठी लागणारे जे मशीन असणार आहेत, कापणी यंत्र किंवा काही, तर ते खरेदी करण्यासाठी ह्या कर्जाचा ते उपयोग करू शकतात. आता दीर्घकालीन पतपुरवठा. हे कर्ज 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी दिले जाते. सामान्यतः ट्रॅक्टर खरेदी करणे. बघा, ट्रॅक्टरची खरेदी मोठी असणार आहे, त्यामुळे हे कर्ज जास्त कालावधी म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त दीर्घकालीन कर्ज दिले जाते. हेतूनुसार कृषी. आता हेतूनुसार मध्ये किती 2 भाग आहेत, उत्पादक आणि अनुत्पादक. विशिष्ट हेतूनुसार दिले जाणारे कर्ज असून याचे 2 प्रकार वर्गीकरण केले जाते. एक उत्पादक कर्ज हे शेतीतील उत्पादनाशी संबंधित असून आर्थिकदृष्ट्या न्याय्य असतात. उदाहरणार्थ ट्रॅक्टर, जमीन, बियाणे इत्यादी खरेदी करणे. आता बघा, आता हेतूनुसार दिलेलं कर्ज म्हणजे काय? ट्रॅक्टर, जमीन, बियाणे खरेदीसाठी दिलेले आहेत. आणि अनुत्पादक म्हणजे काय? वैयक्तिक उपभोगासाठी असून त्याचा उत्पादक उपक्रमाशी संबंध नसतो. लग्न कार्यासाठी, धार्मिक सण समारंभ खर्च. म्हणजे शेतकऱ्यांना दिलेली कर्ज आहेत. एक उत्पादक म्हणजे शेतीसाठी लागणारी साधनं किंवा मटेरियल घेण्यासाठी हे उत्पादक कर्ज आहे. आणि अनुत्पादक कर्ज म्हणजे शेतकऱ्याच्या वैयक्तिक खर्चासाठी किंवा मुलीचं लग्न असेल किंवा धार्मिक सण समारंभ असतील त्यासाठी दिलेलं हे कर्ज आहे. तर पुढे भारतातील कृषी पतपुरवठ्याचे मार्ग. बिगर संस्थात्मक मार्ग, संस्थात्मक मार्ग. आता कृषी पतपुरवठ्याचे मार्ग. कृषी कर्ज दिलं जातं, त्याचे मार्ग किती आहेत? तर बिगर संस्थात्मक मार्ग. भारतातील ग्रामीण पतपुरवठ्यामध्ये बिगर संस्थात्मक वित्त हा एक महत्त्वपूर्ण घटक असून जवळजवळ भारतातील 40% पतपुरवठा बिगर संस्थात्मक आहे. बिगर संस्थात्मक कर्जाचा व्याजदर खूप उच्च असतो. जमीन व इतर संपत्ती तारण म्हणून ठेवली जाते. बिगर संस्थात्मक मार्ग खालीलप्रमाणे आहेत. हो, हे तर बरोबरच आहे, कारण बिगर संस्थात्मक मार्ग जास्त करून वापरले जातात कर्जासाठी. कारण त्यांच्याकडूनच कर्ज लवकरात लवकर मिळतं, पण त्यांचं व्याजाची रक्कम जास्त असते आणि शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय पण नसतो. आता ते कोण आहेत? तर एक सावकार. ग्रामीण भागात सावकार या सर्वसामान्य व्यवसाय आहे.
सावकार भरपूर व्याजदराने कर्ज देतात व शेतकऱ्यांची जमीन तारण ठेवतात. बघा, म्हणजे सावकार हे आपल्याला तर माहीतच आहे. सावकाराकडून आपण कर्ज घेतो 10% 20% दरानं आणि त्याची परतफेड करत असतो. मग असे सावकार हे प्रत्येक खेडेगावात असतातच आणि ते भरपूर व्याजाने कर्ज देतात आणि त्याच्या बदल्यात जमिनीचं घर, शेतकऱ्याचं घर, परत शेती तारण ठेवतात. इतर वैयक्तिक मार्ग, व्यापारी, जमीनदार, अडते इत्यादी, नातेवाईक, मित्रमंडळी इत्यादीकडून घेतले जाणारे कर्ज, म्हणजे असे प्रायव्हेट जी लोक आहेत त्यांच्याकडून घेतलं जाणारे कर्ज हे सगळं काय येतं, बिगर संस्थात्मक मार्गामध्ये येतं. आता संस्थात्मकमध्ये कोण येतं, तर कृषी पतपुरवठा करण्यासाठी संस्थात्मक मार्ग एक प्रगतिशील धोरण आहे. वेळेत व मुबलक प्रमाणात पतपुरवठा करणे, शेतीतील उत्पादन व उत्पादन क्षमता वाढवणे हे प्रमुख धोरण आहे. संस्थात्मक मार्गाने लहान व किरकोळ शेतकऱ्यांना आणि इतर दुर्बल घटकांना कर्ज उपलब्ध करून देणे तसेच आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धती हा धोरणाचा प्रमुख भाग आहे. आता हे संस्थात्मक मार्ग कोणते आहेत, तर कृषी पतपुरवठा करण्यासाठी संस्थात्मक मार्ग हे एक प्रगतशील धोरण आहे. वेळेत व मुबलक प्रमाणात पतपुरवठा करणे, शेतीतील उत्पादन क्षमता वाढवणे हे प्रमुख धोरण आहे. संस्थात्मक मार्गाने लहान व किरकोळ शेतकऱ्यांना आणि इतर दुर्बल घटकांना कर्ज उपलब्ध करून देणे तसेच आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धती हा धोरणाचा प्रमुख भाग आहे. म्हणजे हे सगळे सरकारने योजलेले धोरण आहे आणि त्यांच्या मार्फत दिले जाणारे जे कर्ज आहेत ती सगळी कुठं असणार आहे, संस्थात्मक मार्गामध्ये असणार. मग असे संस्था कोणत्या आहेत, तर एक आहे नाबार्ड, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, जी फक्त शेतकऱ्यांसाठी आहे, ती कोण आहे, नाबार्ड. कृषी व ग्रामीण विकासाला वित्त पुरवठा करणारी नाबार्ड ही सर्वोच्च वित्त संस्था आहे. नाबार्ड ही कृषी क्षेत्राला कर्ज देणारी सर्वोच्च वित्त संस्था आहे. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली. नाबार्डचे सुरुवातीचे भांडवल ₹100 कोटी असून त्यामध्ये भारत सरकार व मध्यवर्ती बँकचे 50 असे योगदान आहे. ही एक सर्वोच्च संस्था असून शेती, लघु उद्योग, कुटीर व ग्रामीण उद्योग, हस्तव्यवसाय इत्यादीच्या विकासाला प्रोत्साहन देते. म्हणजे शेतीला संबंधित जेवढे उद्योग असतील त्या सर्व उद्योगांना ते प्रोत्साहन देते. आता ह्याच्यामध्ये मी टिकमार्क केलेले आहेत, हे टिकमार्क करायचेच आहे तुम्ही. हे कधी कुठे कसे विचारू शकतात तुम्हाला. तर नाबार्ड एक अशी संस्था आहे जी फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे. शेतकऱ्यांच्या सर्व गोष्टींना ती वित्त पुरवठा करते. 31 मार्च 2018 रोजी नाबार्डचे भांडवल 580 कोटी इतके होते. भारत सरकार आणि मध्यवर्ती बँक यांच्यातील भाग भांडवलाच्या रचनेनुसार नाबार्ड ही एक पूर्णपणे भारत सरकारच्या अधिपत्याखालील संस्था आहे. म्हणजे ही एक सरकारी संस्था आहे जी फक्त शेतकऱ्यांच्यासाठी निर्माण झालेली आहे. ग्रामीण सहकारी पतपुरवठा संस्था. आता दुसरी, ग्रामीण पतपुरवठा हा अल्पकालीन सहकारी पतसंस्था व दीर्घकालीन सहकारी पतसंस्था यात विभागला आहे. आता ही पण ग्रामीण सहकारी पतपुरवठा आहे जी त्यांच्यासाठी ग्रामीण शेतकऱ्यांसाठीच आहे. एक आहे अल्पकालीन सहकारी पतसंस्था. अल्पकालीन पतसंस्था या अल्प काळासाठी कर्ज पुरवतात. त्यांची त्रिस्तरीय रचना खालील प्रमाणे आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राज्य सहकारी बँक. म्हणजे याच्यामध्ये पण हे 3 बँक आहेत ज्या तुम्हाला वित्त पुरवठा पुरवतात. नंतर दीर्घकालीन ग्रामीण सहकारी पतपुरवठा संस्था. या सहकारी संस्था शेतकऱ्यांना दीर्घकालीन पतपुरवठा करून त्यांच्या गरजा पूर्ण करतात. या संस्था 2 स्तरावर कार्य करतात. 1. प्राथमिक सहकारी शेती व ग्रामीण विकास बँक. 2. राज्य सहकारी शेती व ग्रामीण विकास बँक. या बँका स्वतंत्रपणे ग्रामीण पातळीवर कार्य करतात आणि या बँका त्यांच्या शाखाद्वारे राज्य पातळीवर खेड्यामध्ये कार्य करतात. म्हणजे दीर्घकालीन कर्जाचे ह्या पतपुरवठा करणाऱ्या ह्या बँका, एक प्राथमिक सहकारी शेती ग्रामीण विकास आणि दुसरी राज्य सहकारी शेती ग्रामीण विकास. आता व्यापारी बँका CBS
व्यापारी बँका ग्रामीण भागात आपल्या शाखा स्थापन करून ग्रामीण पतपुरवठा करण्याचे काम करतात. तर व्यापारी बँका पण ग्रामीण भागामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या शाखा असतात, त्यासुद्धा त्यांना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देतात. तर प्रादेशिक ग्रामीण बँका, प्रादेशिक अधिनियम 1976 अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँकांची निर्मिती करण्यात आली. या विशिष्ट बँका असून ग्रामीण भागातील दुर्बल घटकाच्या गरजा पूर्ण करतात. प्रादेशिक ग्रामीण बँका ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व व्यापारी बँकाचे व्यावसायिक अनुशासन असलेल्या बँका आहेत. आता ज्या प्रायव्हेट जे देतात, कर्ज देतात, दुर्बल म्हणजे गरीब लोकांना कर्ज त्या उपलब्ध करून देतात. छोटी छोटी कर्ज 10,000, 20,000 असेल, 30,000 असेल, असे छोटे छोटे कर्ज त्या उपलब्ध करून देतात. आणि सूक्ष्म वित्त पुरवठा संस्था, सूक्ष्म वित्त पुरवठा संस्था या सवलतीच्या व्याजदराने ग्रामीण पतपुरवठा करतात, परंतु कर्ज पद्धतीत कमी उत्पादकता, कर्ज मिळवण्यासाठी विलंब, कर्ज प्रक्रिया खर्च या सर्व कारणामुळे लहान शेतकऱ्यांना या सवलतीच्या कर्जाचा लाभ घेता येत नाही. म्हणून अशासकीय संस्थांनी 1970 पासून दुर्बल घटकांना, कुटुंबांना कर्ज पुरवठा करण्याचे पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. आता सूक्ष्म वित्त पुरवठा संस्था काय होतं, त्यांच्या प्रक्रिया पण खूप खर्चिक असतात. परत पेपर्स वर्क हे सगळं याच्यामध्ये खूप वेळ वाया जातो. त्यामुळे गरीब लोकांना हे सगळं करणं शक्य नसतं आणि ज्यावेळी त्यांना कर्ज हवं असतं त्यावेळेत मग त्यांना उपलब्ध होऊ शकत नाही. ह्या सर्व गोष्टी दूर व्हाव्या म्हणून दुर्बल घटकांना, कुटुंबांना कर्ज पुरवठा करण्याचे पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले. म्हणजे अशा प्रकारे सरकारने ग्रामीण विकासावर भर दिलेला आहे. आता ह्याच्या खालची जे प्रश्न उत्तर आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्ही हा पूर्ण लेसन व्यवस्थित वाचून त्याचा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोडवून देतेच, पण तुम्ही प्रयत्न करायचा आहे आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.